Hello and welcome to you all in Vidyajan classes. Friends, today we are going to learn Grandpa Tells a Story. तर मुलांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रँडपा टेल्स अ स्टोरी याचे वाचन करणार आहोत. परंतु त्यानंतर द कॅमल अँड द जॅकल ही स्टोरी आपण शिकणार आहोत. या स्टोरीला सुरुवात करण्याआधी या मुलांना म्हणजे रौनक आणि त्याचे फ्रेंड्स आहेत त्यांना काही प्रश्न पडतात. स्टोरी ऐकत असताना ते प्रश्न विचारण्याची पद्धत, कशा प्रकारे ते इंग्रजी भाषेतून प्रश्न आपल्या आजोबांना विचारतात ते आपण आधी समजून घेणार आहोत. तर मुलांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळत जातील, नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. चला तर मग बघूया ग्रँडपा टेल्स अ स्टोरी. ग्रँडपा टेल्स अ स्टोरी. ग्रँडफादर वॉज टेलिंग अ स्टोरी टू रौनक अँड हिज फ्रेंड्स. या ठिकाणी आजोबा आपल्या नातवाला म्हणजे रौनकला आणि त्याच्या मित्रांना गोष्ट सांगत आहेत. ग्रँडपा, वन्स अपॉन अ टाइम नियर द वॉटर्स एज. मुलांनो, आजोबा आपल्या मुलांना स्टोरी सांगण्यासाठी सुरुवात करतात. ती कॅट या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना गोष्ट ऐकत असताना पडतात आणि ती मुलं या ठिकाणी आपले प्रश्न आजोबांना इंग्रजी भाषेतून कशा प्रकारे विचारतात ते आपल्याला या छोट्याशा लेसनच्या माध्यमातून शिकायचे आहे. तुम्ही सुद्धा कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात याकडे व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचे आहे. रौनक says, "Excuse me, Grandpa, what is an age?" तितक्यात रौनकला प्रश्न पडला की एज म्हणजे काय. तो आजोबांना विचारतो, बाबा मला माफ करा, एज म्हणजे काय हे मला माहीत नाही, तर ते सांगा. ग्रँडपा सेज, माय डिअर बॉय, अलो मी टू कम्प्लीट दिस सेंटेन्स. आजोबा म्हणतात की माझ्या प्रिय मुला, माझ्या नातवा, मला हे वाक्य पूर्ण करू दे, त्यानंतर मी तुला समजवतो. वन्स अपॉन अ टाइम, कोणे एकेकाळी, अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर नियर द वॉटर्स एज अँड ऑन द अदर साइड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. नाऊ कॅन एनीवन हेल्प रौनक विथ द वर्ड एज. आता आजोबांनी सांगितलं की मी माझं वाक्य पूर्ण करतो, त्यानंतर तुला समजेल की एज म्हणजे काय. तर आजोबा गोष्ट सांगायला सुरुवात करतात. वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर. कोणे एकेकाळी काय झालं, एका नदीच्या काठालगत एक कॅमल म्हणजे उंट आणि जॅकल म्हणजेच एक प्रकारचा कोल्हा त्या ठिकाणी राहत होते. तर पुढे काय झालं बघूयात. अँड ऑन द अदर साइड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. आणि त्या नदीच्या दुसऱ्या बाजूला काय होते तर शेत आणि एक गाव त्या ठिकाणी वसलेले होते. शेती आणि काही गाव म्हणजे घरे त्या ठिकाणी होती. नाऊ कॅन एनीवन हेल्प रौनक विथ द वर्ड एज. आता आजोबा सांगतात, विचारतात की आता कोणी मदत करू शकेल का रौनकला की एज मीन्स व्हॉट हे समजून घेण्यासाठी कोणी त्याला मदत करू शकेल का. ईशान सेज, लेट मी गेस. ईशान म्हणतो, हो मी सांगू शकतो, म्हणजे मी या ठिकाणी तर्क लावू शकतो. इट इज द बॉर्डर ऑर द लाईन वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनदर बिगिन्स. ही अशा प्रकारची एक बॉर्डर आहे, म्हणजे एक लाईन आहे ज्या ठिकाणी एक गोष्ट संपते आणि दुसरी सुरू होते. अशा प्रकारचा जो भाग असतो त्याला आपण एज म्हणू शकतो, असं ईशान या ठिकाणी एक्सप्लेन करतो, स्पष्टीकरण तो देतो. ग्रँडपा सेज, यू आर राईट. नाऊ द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. आजोबा म्हणतात, हो अगदी बरोबर. पुढे ते स्टोरी त्यांची सांगायला सुरुवात करतात. नाऊ द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. आणि आता तो कोल्हा जो आहे तो फार हुशार आहे. ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड कॅमल हू वॉज हॅपीली मंचिंग अवे. आता तो म्हणजे कोल्हा एक ट्रिक म्हणजे एक युक्ती लढवतो त्याच्या मित्रासोबत, जो म्हणजे कॅमल आहे, उंट आहे, त्याच्यासोबत एक युक्ती लढवतो आणि एक त्याची गंमत घेण्यासाठी प्रयत्न करतो. त्यावेळेला कॅमल मंचिंग करत असतो
who was happily munching away. Okay. Radhika says, Grandpa, could you please repeat the last phrase? राधिका यावेळेला म्हणते, आजोबा तुम्ही मला शेवटी जे शब्द वापरले ते पुन्हा रिपीट करून सांगाल का, म्हणजे पुन्हा ते सांगाल का, मला ते कळलेले नाही. तर रिक्वेस्ट तिने या ठिकाणी केलेली आहे आजोबांना राधिकाने. ग्रँडपा सेज हॅपीली मंचिंग अवे. ग्रँडपा म्हणजे आजोबांनी पुन्हा आपली स्टोरी सुरू केली. द कॅमल वॉज हॅपीली अँड स्लोली इटिंग और मंचिंग अवे हिज फूड. आजोबांनी सांगितलं कॅमल जो होता, उंट जो होता, तो आनंदाने आपलं खाणं जे होतं, खाद्य जे होतं ते खात होता, मंचिंग करत होता. म्हणजे त्या ठिकाणी चघळण्याचे किंवा चावण्याचे किंवा आपण मराठीमध्ये रवंथ हा एक शब्द आहे, म्हणजे प्राणी खाल्लेले अन्न हळुवारपणे चघळत बसलेले असतात, त्या क्रियेला मंचिंग असं म्हटलं जातं. ओके चिल्ड्रेन. तर या ठिकाणी मुलांना आता ती मंचिंग हा शब्द म्हणजे ही फ्रेज चांगल्या प्रकारे समजली. ग्रँडपा सेज द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगरकेन ट्रीट. आता ग्रँडपा आजोबांनी पुन्हा स्टोरी सांगायला सुरुवात केली. द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट. आता जॅकल म्हणजे कोल्हाने त्या कॅमलला टेम्प्ट म्हणजे आकर्षित करायला किंवा भुरळ पाडायला किंवा लालच द्यायला सुरुवात केली. कशाची? शुगरकेन ट्रीट. शुगरकेन म्हणजे काय तर बघूयात. विद्या, पार्डन ग्रँडपा, आय डिडंट गेट द लास्ट वर्ड्स, कुड यू रिपीट दोज. आता या ठिकाणी विद्या नावाची जी रोनकची मैत्रीण आहे ती म्हणते की माफ करा आजोबा. पार्डन मीन्स माफ करा, क्षमा असावी. आजोबा मला हे शेवटचे जे शब्द तुम्ही म्हटले ते समजले नाही, तर तुम्ही प्लीज ते माझ्यासाठी रिपीट करता, असं ती या ठिकाणी रिक्वेस्ट करते आजोबांना. ग्रँडपा सेज अ शुगरकेन ट्रीट. आजोबांनी पुन्हा तो शब्द रिपीट केला, अ शुगरकेन ट्रीट. या ठिकाणी शुगरकेन म्हणजे ऊस, ट्रीट म्हणजे मेजवानी. विद्या सेज सॉरी ग्रँडपा बट आय डिड नॉट अंडरस्टँड द फ्रेज अ शुगरकेन ट्रीट. विद्या म्हणते माफ करा आजोबा, परंतु मला शुगरकेन ट्रीट ही जी काही फ्रेज आहे ती कळलेली नाही, तर प्लीज मला ती समजावून सांगा. ग्रँडपा सेज अ ट्रीट इज समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉयज. ट्रीट म्हणजे काय असतं मुलांना, तर ट्रीट म्हणजे एखाद्याला ती गोष्ट फार आवडते, एन्जॉय करायला, त्या गोष्टीचा आनंद घ्यायला. द जॅकल वॉन्टेड द कॅमल टू गो विथ हिम टू द शुगरकेन फील्ड. आता या ठिकाणी कोल्ह्याची अशी इच्छा असते की त्याने त्या कॅमलला घेऊन त्या शुगरकेन फील्डमध्ये जावं. फील्ड म्हणजे या ठिकाणी शेती असते, ऊसाची त्या ठिकाणी शेती असते, आणि कोल्हा त्या कॅमलला घेऊन त्या ठिकाणी जाऊ इच्छितो. अक्षय सेज कॅन आय एक्सप्लेन फर्दर. अक्षय या ठिकाणी म्हणतो की मी पुढचं या ठिकाणी सांगू का. द जॅकल अँड द कॅमल वेअर गोइंग टू ईट अँड एन्जॉय द शुगरकेन फ्रॉम द फार्मर्स फील्ड. अक्षय या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगतो की ट्रीट एन्जॉय करणे, ट्रीट घेणे, शुगरकेन ट्रीट घेणे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जाऊन ऊस खाणे आणि तो एन्जॉय करणे म्हणजे ऊसाचा मनसोक्त आनंद घेणे. दिस इज कॉल्ड अ शुगरकेन ट्रीट. अक्षयने खूप छान प्रकारे हे या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितले. तर अशा प्रकारे रोनक आणि त्याचे मित्र आजोबा गोष्ट सांगत असताना काही वेगवेगळे शब्द त्यांना समजत नाही आहे किंवा त्यांना माहीत नाही आहे, तर त्या गोष्टींची माहिती ते एकमेकांच्या आधारे किंवा आजोबांच्या सहाय्याने समजून घेत आहेत. राधिका सेज वाय एव्हरीवन विल एन्जॉय शुगरकेन ट्रीट. राधिका या ठिकाणी म्हणते का सगळ्यांना शुगरकेन आवडतात बरं. या ठिकाणी ती उलट प्रश्न विचारते. ग्रँडपा सेज येस यू हॅव अंडरस्टूड द मिनिंग ऑफ ट्रीट. आता सगळ्यांना ऊस हा आवडतो. त्या ठिकाणी राधिका म्हणते सगळ्यांना ऊस का बरं आवडतो. ग्रँडपा म्हणजे आजोबा या ठिकाणी म्हणतात हो बरोबर, तुला आता खऱ्या अर्थाने शुगरकेन ट्रीट म्हणजे मेजवानी म्हणजे काय असतं ते व्यवस्थित समजलेलं आहे. गौरी सेज प्लीज कंटिन्यू ग्रँडपा, लेट्स लिसन टू द स्टोरी. गौरीला या ठिकाणी खूप उत्सुकता झालेली आहे स्टोरी ऐकण्याची. ती म्हणते की आजोबा तुम्ही प्लीज स्टोरी कंटिन्यू करा, म्हणजे पुढे स्टोरी तुम्ही आम्हाला सांगा. बट टेल मी प्लीज, डज इट मीन दॅट दे वे आर गोइंग टू स्टील फ्रॉम द फार्मर.
परंतु बाबा मला एक गोष्ट या ठिकाणी कळलेली नाही आहे, ते ट्रीट म्हणजे या ठिकाणी चोरी करायला जात आहे की काय? स्टील म्हणजे काय? चोरी करणे. तर ते त्या शेतकऱ्याच्या शेतातून ऊसाची चोरी करणार आहेत का? जॅकल म्हणजे कोल्हा आणि कॅमल, कॅमल म्हणजे उंट, ते या ठिकाणी चोरी करतायत का? श्रेया सेज मे बी. श्रेया म्हणते कदाचित करूही शकतात, बट लेट्स लिसन टू द स्टोरी. परंतु आपण तर्क लावण्यापेक्षा स्टोरी ऐकूया, गोष्ट ऐकूया. ग्रँडपा लेट्स प्लीज हॅव द क्वेश्चन्स लॅटर. आजोबा तुम्ही आम्हाला प्रश्न नंतर सांगा, पहिले स्टोरी सांगा. अशा प्रकारे या मुलांना गोष्ट ऐकण्याची उत्सुकता देखील आहे. दिस इज द ग्रँडपा टेल्स अ स्टोरी. पॉइंटर्स रीड द कॉन्व्हर्सेशन अलाउड. तुम्हाला मोठ्याने हे कॉन्व्हर्सेशन वाचायचे आहे. आपण जे वाचून घेतले आहे, मुलांना तुम्ही सुद्धा या अशाच प्रकारे हे कॉन्व्हर्सेशन रीड करायचे आहे. ग्रुप वर्क. सेकंड क्वेश्चन, फॉर्म ग्रुप ऑफ 4 or 5. 4 ते 5 विद्यार्थ्यांचा तुम्हाला ग्रुप तयार करायचा आहे. 1 person टेल्स और रीड्स अलाउड अ स्टोरी और अ पोएम और अ पॅसेज. 4 ते 5 जणांच्या ग्रुपमध्ये एक मुलगा किंवा मुलगी विद्यार्थिनी या ठिकाणी एक कुठलीही स्टोरी किंवा पोएम तुमच्या टेक्स्टबुकमधली वाचन करणार आहे. अदर्स इंटरप्ट हिम हर पोलाइटली. आणि ते वाचन करत असताना इतरांनी त्याला इंटरप्ट करायचं, म्हणजे मध्येच एखादा शब्द किंवा वाक्य जर समजले नसेल तर त्या ठिकाणी शांततेत त्या शब्दाबद्दल विचारणा करायची. जसे या ठिकाणी रौनक आणि त्याच्या फ्रेंड्सने प्रश्न विचारले. पोलाइटली म्हणजे नम्रपणे विचारायचे. युजिंग एनी सुटेबल एक्सप्रेशन. योग्य असे एक्सप्रेशन म्हणजे हावभाव देऊन त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रश्न विचारायचे आहेत. फ्रॉम द बॉक्स. या ठिकाणी बॉक्समध्ये विविध प्रकारचे एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, त्यापैकी सुटेबल असे एक्सप्रेशन्स तुम्हाला यूज करायचे आहेत. द पर्सन स्पीकिंग और रीडिंग शुड आन्सर और एक्सप्लेन विदाउट गेटिंग अँग्री. आणि जो व्यक्ती वाचन करत आहे किंवा जो विद्यार्थी वाचन करणार आहे त्याने कुठल्याही प्रकारे राग न येता त्या गोष्टीचे एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण द्यायचे आहे की या शब्दाचा अर्थ असा होतो. जसे की बाबांनी सगळे शब्द व्यवस्थितरित्या आजोबांनी समजावून सांगितले, तशाच प्रकारे इफ द पर्सन गेट्स अँग्री समवन एल्स टेक अप द रीडिंग. आणि जर तो व्यक्ती रागावला, किंवा चिडला तर इतर दुसऱ्या विद्यार्थ्याने ते वाचन करायला सुरुवात करायची आहे किंवा ते समजावून सांगायचे आहे. समटाइम्स यू नीड टू इंटरप्ट द पर्सन हू इज स्पीकिंग टू यू. काही वेळेला तुम्हाला गरज पडू शकते. कसली? इंटरप्ट म्हणजे मध्ये थांबवण्याची. अ पर्सन हू इज स्पीकिंग, त्या व्यक्तीला थांबवण्याची तुम्हाला गरज भासू शकते. बट यू मस्ट डू सो पोलाइटली. परंतु त्या व्यक्तीला थांबवत असताना खूप पोलाइटली म्हणजे नम्रपणे तुम्हाला त्या व्यक्तीला थांबवायचे आहे. द एक्सप्रेशन्स गिवन बिलो कॅन बी यूज टू इंटरप्ट समवन पोलाइटली. खाली दिलेले एक्सप्रेशन्स तुम्हाला कामी येऊ शकतात. इंटरप्शन्स अँड रिस्पॉन्सेस. या ठिकाणी इंटरप्ट करताना म्हणजे थांबवत असताना कुठले कुठले शब्द तुम्ही यूज करू शकता दिलेले आहे. द फर्स्ट वर्ड इज गिवन हिअर, पार्डन. पार्डन मीन्स माफ करा किंवा क्षमा करा. ओके. एक्सक्यूज मी सर, मॅम. आता सर किंवा मॅडम तुमच्या क्लासमध्ये रीडिंग करत असतील तर त्यावेळेला तुम्ही समजलेलं नसेल त्यावेळेला तुमचा हात वर करून यू हॅव टू रेज युअर हँड अँड देन यू से एक्सक्यूज मी सर, कुड यू प्लीज रिपीट द लास्ट वर्ड, कुड यू प्लीज टेल मी दिस फ्रेज अगेन. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारू शकतात. आणि त्यानंतर टीचर किंवा सर किंवा मॅम जे कोणी असतील ते तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर समजावून सांगतील. येस. ओके. रिस्पॉन्सेस विल बी दिस लाईक दिस. दे विल एक्सप्लेन द सेंटेन्स और द फ्रेज. द नेक्स्ट इंटरप्शन्स, कॅन यू और कुड यू रिपीट दॅट प्लीज. प्लीज तुम्ही ते रिपीट कराल का? येस. शुअर. अशा प्रकारे रिस्पॉन्स टीचर किंवा जो रीडिंग करणारा असेल त्या ठिकाणी तो देऊ शकतो. विल यू प्लीज से दॅट अगेन. तुम्ही ते पुन्हा माझ्यासाठी रिपीट कराल का, म्हणजे पुन्हा सांगाल का. त्या ठिकाणी रिस्पॉन्सेस काय असू शकतात? सर्टनली, शुअर, ओके, आय विल एक्सप्लेन दॅट, आय विल से धिस अगेन. ओके. अशा प्रकारे रिस्पॉन्सेस असू शकतात. सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड सेंटेन्स और सेंटेन्स.
मला ते शेवटचे शब्द कळलेले नाही आहेत, असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्या ठिकाणी रिस्पॉन्स असू शकतो, ओके आय विल रिपीट इट. ठीक आहे, मी ते पुन्हा रिपीट करतो, मी ते पुन्हा सांगतो. द नेक्स्ट इंटरप्शन, कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट. तुम्ही ते पुन्हा एक्सप्लेन करू शकतात. रिस्पॉन्स इज आय विल एक्सप्लेन इट आफ्टरवर्ड्स. मी ते काही वेळानंतर एक्सप्लेन करून सांगतो. ओके, जे कंटिन्यू सुरू आहे ते झाल्याच्या नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो किंवा देते. कुड यू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ. तुम्ही या शब्दाचा किंवा फ्रेजचा मिनिंग एक्सप्लेन करून सांगू शकतात का. नॉट नाऊ, लेटर ऑन. आता लगेच तर नाही, परंतु मी नंतर नक्की सांगेल. एक्सक्यूज मी, कॅन आय आस्क समथिंग. आता तुम्हाला काहीतरी समजलेलं नसेल तर मध्ये तुम्ही इंटरप्ट करताना विचारू शकतात, कॅन आय आस्क समथिंग, म्हणजे मी एक प्रश्न विचारू शकतो का, किंवा मी काही विचारू शकतो का. गो अहेड, अशा प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स देऊ शकतात. किंवा येस प्लीज, येस यू कॅन आस्क, अशा प्रकारे रिस्पॉन्सेस तुम्ही देऊ शकतात. यांना पोलाईट रिक्वेस्ट किंवा पोलाइटली तुम्ही प्रश्न विचारणे असं म्हणू शकतात. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही तुमच्या क्लासमध्ये टीचर्सला किंवा शिक्षकांना विचारू शकतात. सो चिल्ड्रन, वी आर गोइंग टू लर्न द मेन स्टोरी, ग्रँडपाज स्टोरी. द टायटल ऑफ द स्टोरी इज टीट फॉर टॅट. टीट फॉर टॅट म्हणजेच काय मुलांनो, जशास तसे. जो जसे वागतो त्याला तशाच प्रकारे उत्तर दिले गेले पाहिजे, हे या गोष्टीचे टायटल आहे. तर बघूया काय आहे स्टोरी. वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर. कोणे काळी एका नदीच्या काठावर कॅमल आणि जॅकल राहत होते. उंट आणि कोल्हा त्या ठिकाणी राहत होते. नियर द वॉटर्स एज, नदीच्या काठावर. अँड ऑन दी अदर साइड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म. आणि नदीच्या काठाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे दुसऱ्या किनाऱ्यावर एक गाव होते आणि काही शेती त्या ठिकाणी होती. द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. ही ट्राय टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड. कोल्हा फार हुशार होता. तो त्या ठिकाणी त्याच्या मित्रासोबत म्हणजे कॅमलसोबत त्याने युक्ती करण्याचं किंवा गंमत घेण्याचं त्याने ठरवलं. द कॅमल, ओके, हू वॉज द फ्रेंड, कॅमल, who was happily munching away his food. जो आपलं जे खाद्य होतं तो मंचिंग करत होता, म्हणजे रवंत करण्याचं काम तो करत होता. The jackal began to tempt him to go for a sugarcane treat in a farmer's field. At first, the camel hesitated, but in the end, he agreed to go with the jackal to raid the sugarcane field. त्या ठिकाणी कॅमल जो आहे तो रवंत म्हणजे आपलं खाल्लेलं अन्न चघळण्याचे काम करत होता आणि ती जॅकलने त्याला टेम्प्ट केलं, म्हणजे लालच दाखवलं. कसलं, शुगरकेन म्हणजे ऊसाची जी मेजवानी आहे. चल मी तुला ऊसाच्या शेतात घेऊन जातो, त्या ठिकाणी जाऊन आपण मस्त ऊस खाऊया, असं तो त्या कॅमलला लालच दाखवतो आणि म्हणतो की चल आपण त्या ठिकाणी जाऊ. सुरुवातीला कॅमल जो आहे तो हेजिटेट करतो म्हणजे नाकारतो, हो नाही असं म्हणतो. परंतु नंतर तो तयार होतो की चल आपण त्या ठिकाणी शेतात जाऊया. द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक. आता या ठिकाणी जॅकल आणि कॅमल जे आहे ते नदीच्या या काठाला असतात आणि शेती नदीच्या त्या किनाऱ्यावर असते. तर जॅकल त्या ठिकाणी पाण्यात वाहून जाऊ शकतो म्हणून तो कॅमलच्या पाठीवर बसतो. द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक. बॅक म्हणजे पाठ, पाठीवर तो बसतो. अँड द टू फ्रेंड्स क्रॉस्ड द रिव्हर. आणि दोघंही मित्र त्या नदीला क्रॉस करतात, दुसऱ्या बाजूला ते जातात. दे आर देअर फील्ड इन द शुगरकेन फील्ड. त्या ठिकाणी ते दोघंही त्या ऊसाच्या शेतात जातात. सडनली द जॅकल बिगॅन टू हाऊल. आणि तितक्यात कोल्हा जो आहे तो हाऊल म्हणजे त्याचा जो आवाज असतो त्याला हाऊल म्हणतात. ओरडण्याला तो सुरुवात करतो. सेड द कॅमल, यू विल वेक द फार्मर. त्या ठिकाणी कॅमल जो आहे तो म्हणतो शांत हो, शेतकरी या ठिकाणी येऊन जाईल. तुझा आवाज ऐकून या ठिकाणी या शेताचा मालक जो आहे तो येऊन जाईल. बट द जॅकल वेंट ऑन हॉलिंग. परंतु तो जॅकल जो आहे, कोल्हा जो आहे तो या ठिकाणी युक्ती करूनच आलेला असतो. त्याला
त्याचा प्लॅन जो असतो तो म्हणजे या कॅमलला संकटात पाडणे असं असतो. परंतु होतं काय ते बघूया आपण. बट द जॅकल वेंट ऑन हाउलिंग, परंतु तो ऐकत नाही. तो त्याचा आवाज, ओरडण्याचा जो आवाज आहे तो काढतच असतो. शुअर इनफ द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड. या ठिकाणी नक्की त्यांना खात्री होते, कोणाला, कॅमलला, की शेतकरी आणि त्याचे काही मदतगार म्हणजे त्याला मदत करणारे इकडच्या बाजूला येतच आहेत. कारण शेतामध्ये कोल्हा घुसला आणि कोल्ह्याचा आवाज या ठिकाणी येत आहेत. हे बघून तो फार्मर म्हणजे शेतकरी आणि त्याचे काही साथीदार इकडे येत असतात हे त्या कॅमलला कळून चुकते किंवा समजते. द नॉटी जॅकल स्लिप्ड अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. तो खोडकर कोल्हा जो आहे तो त्या ठिकाणी स्लिप होतो म्हणजे सटकून निसटून पळून जातो. परंतु बिचारा कॅमल तो पळू शकत नाही. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रो हिम अवे. त्या ठिकाणी शेतकरी जो आहे त्या बिचाऱ्या कॅमलला खूप मारतात आणि हकलून त्या ठिकाणी लावतात. द जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिव्हर साईड. आणि जो कोल्हा आहे तो नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन म्हणजे पुन्हा आपल्या जागेवर जाऊन कॅमलची वाट बघत असतो. ही सेड सॉरी ब्रदर. आणि तो कॅमलला आल्यानंतर म्हणतो की मला माफ कर, सॉरी भावा, मी तुला संकटात टाकले. बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. परंतु तो म्हणतो की मला खूप छान जेवण झाल्यानंतर गाणं म्हणण्याची सवय आहे आणि त्या सवयीमुळे आज आपण संकटात सापडलो. तुला त्या शेतकऱ्याचा मार खावा लागला. आय होप यू डिडंट माइंड इट मच. माझी अशी आशा आहे की तुला या गोष्टीचा राग आला नसेल. द कॅमल डिडंट से एनिथिंग. त्यावर कॅमलला ती गोष्ट लक्षात आली की याने मुद्दामच आपल्याला संकटात टाकले होते. आणि कॅमल त्या ठिकाणी त्याच्या प्रश्नाला उत्तर देतो की नाही, काही मला राग आलेला नाही आहे. तो या ठिकाणी ठरवून घेतो मनात की याने जशा प्रकारे आपल्याला संकटात टाकले तशाच प्रकारे आपण देखील याला संकटात पाडूया. या ठिकाणी त्याने कुठलेही प्रत्युत्तर दिले नाही. द कॅमल डिडंट से एनिथिंग. कुठलेही उत्तर त्याने दिले नाही. ही लेट द जॅकल सीट ऑन हिज बॅक. आता पुन्हा कॅमलने त्या जॅकलला म्हणजे कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसायला सांगितले. अँड एंटर द रिव्हर. आणि पुन्हा तो त्या नदीमध्ये त्याने एंट्री केली म्हणजे नदीमध्ये तो उतरला. नियर द मिडल ऑफ द रिव्हर. आणि अगदी मध्यंतरी आल्यानंतर म्हणजे नदीच्या मध्ये आल्यानंतर काय केलं कॅमलने बघूया. द वॉटर वॉज व्हेरी डीप. खूप असं खोल पाणी असतं त्या ठिकाणी नदीच्या मध्यभागी. देअर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द रिव्हर. आणि कॅमलने त्या नदीच्या पाण्यामध्ये खाली बुडायला सुरुवात केली, खाली बसायला त्याने सुरुवात केली. द जॅकल वॉज फ्रायटन. आणि कोल्हा घाबरायला लागला. अरे आता हा तर खाली बसतोय आणि आपण पाण्यात बुडणार, म्हणून तो घाबरायला लागला. व्हॉट आर यू डुईंग यू सिली फेलो, आर यू ट्राईंग टू ड्राउन मी. आता तो कॅमलला बोलायला लागलाय, तू हे काय करतोयस, तू मूर्ख झालायस का. आर यू ट्राईंग टू ड्राउन मी, तू मला बुडवण्याचा प्रयत्न करतोयस का. नो ब्रदर सेड द कॅमल. आणि आता कॅमल जो आहे तो पोलाइटली म्हणजे नम्रपणे सांगतोय, नो ब्रदर, नाही भावा, मी तसं काहीही करत नाही आहे. इट्स जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. आणि मला सुद्धा तुझ्यासारखीच सवय आहे. कसली, खूप छान जेवण घेतल्यानंतर मला पाण्यामध्ये बुडण्याची अशी ही सवय पडलेली आहे, माझी ती हॅबिट आहे. आय होप यू डोंट माइंड. आणि माझी अशी आशा आहे की तुला सुद्धा याचा काहीही राग आलेला नसेल किंवा तुला सुद्धा काही वाटत नसेल. द नॉटी जॅकल लर्न्ड हिज लेसन. आणि अशा प्रकारे त्या खोडकर कोल्ह्याला त्याने केलेल्या चुकीचा लेसन म्हणजे धडा मिळाला. त्याने चूक केली होती, कॅमलला त्या ठिकाणी ट्रीट दिली, कसली, शुगर केनची. परंतु त्या ट्रीटच्या माध्यमातून त्या बिचाऱ्या कॅमलला शेतकऱ्याचा मार खावा लागला. आणि कॅमलने काहीही न म्हणता जशाच तसे प्रत्युत्तर त्या जॅकलला दिले. ही नेवर ट्रबल्ड द कॅमल अगेन. आणि त्या लेसनपासून तो धडा मिळाल्यापासून जॅकलने कधीही त्या कॅमलला पुन्हा त्रास दिलेला नाही.
किंवा संकटात त्याला टाकले नाही. तर मुलांनो, ही स्टोरी आहे टीट फॉर टॅट. आजोबांनी खूप छान अशी स्टोरी या मुलांना सांगितली आहे. तर तुम्हाला ही स्टोरी नक्कीच आवडली असेल. या स्टोरीवर आधारित क्वेश्चन अँड आन्सर्स आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. सो चिल्ड्रन,